तर मित्रांनो, पी-एस ट्रेडिंगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मार्केटमध्ये जर का आपल्याला एक स्विंग ट्रेडिंगसाठी जर का आपण प्लॅन करत असेल आणि स्विंग ट्रेडिंग आपण कशाप्रकारे मी स्पेसिफिक कोणत्या लेवलला प्लॅन करणार आहे, त्यानंतरनं कोणते ते सेक्टर असतील ज्यामध्ये माझा फोकस असणार आहे, तर सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. चला तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे बघायचं आहे की मार्केटमध्ये जे पॅनिक सेलिंग यायला लागलं आहे त्याचं कारण कोणकोणते आहे. त्यातला वन ऑफ द रिझन ज्याला होते आपल्याला डिस्कस करायचं आहे. पहिलं तर ते करायचं आपल्याला की मार्केट का पडतं आहे, त्यानंतरनं कोणते एरियाज आहेत तिथं मला स्पेसिफिक मनी मॅनेजमेंट वापरून एक चांगल्या प्रकारे मी बाईंग प्लॅन करणार आहे, तर ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेन करतो. आणि त्यानंतर कोणते शेअर तर आपल्याला बोलता येणार नाही, बट कोणते सेक्टर असतील ज्याच्याबद्दल आपण डिस्कशन करू शकतो. तर आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा जर का आपल्याला बघायला गेलं की मार्केटच्या बाबतीत थोडक्यात जर का आपण निफ्टीला जर का आपण ॲनालिसिस करायला गेलो तर इथं समजतं आपल्याला की ऑलमोस्ट 13% टॉपपासून मार्केट आपलं पडलं आहे आणि त्यानंतर ऑलमोस्ट 1-2% रिकवर पण झालं आहे. तर बऱ्याच जणांना याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर ज्यावेळी मार्केट टॉपला असतं त्यावेळी शॉपिंग करायला त्यांना जरा पण भीती वाटत नाही, बट ज्यावेळी मार्केट पडायला चालू होतं त्यानंतरनं त्याच्यामध्ये खूप जण एक्झिट करतात, खूप जण त्याच्यामध्ये मार्केटला स्विच करतात. ओके, तर तसं नसतं करायचं ॲक्च्युली, बट इज अ पार्ट ऑफ द सायकल. ओके, तर एक सायकलचा पार्ट आहे. त्यामध्ये अप पण असतील, डाऊन पण असतील. आपल्याला प्रत्येक सिच्युएशनला आपल्याला फेस करता आलं पाहिजे. जर का आपण बघायला गेलो ह्याच्या आधीचा डेटा तुम्हाला मी जस्ट एक्झाम्पल दाखवतो. कोविडचा जो डेटा होता ज्यामध्ये ऑलमोस्ट सगळं काही संपलं आहे असं वाटत होतं एक जमान्यामध्ये, बिकॉज इथं जर का तुम्ही बघायला गेलं इथून मार्केट पूर्णपणे फॉल झाला होता. बट ज्यांनी कोणी इथं बाईंग केलं असेल, ज्यांनी कोणी इथं बाईंग केलं असेल, कोणी इथं बाईंग जरी केलं असेल तरी पण ॲज अ लाँग रन मार्केट आपलं अपसाईडच जातं आहे. ओके, तर ती गोष्ट कधीच विसरू नका. ह्याच्या आधीचा 2008चा तुम्ही पण बघू शकता. 8मध्ये पण मार्केटमध्ये मंदी आली होती, तर त्यावेळेचा पण डेटा जर का तुम्ही बघितला तर इथं पण मार्केट क्रॅश झाला होता. मार्केट क्रॅश होणं वेगळा पार्ट आहे, मार्केट करेक्शन असणं वेगळा पार्ट आहे. इथून पण मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम आले, भले त्याला टाईम लागला जरूर, बट त्याच्यामध्ये पण अपसाईड मोमेंटम आले. आता ही सगळं जे खेळ आहे, मार्केट जे अप अँड डाऊन राहते, हे सगळा खेळ बऱ्यापैकी कशावरती डिपेंड आहे, बऱ्यापैकी आपलं जे GDP असतं त्याच्यावरती पण मॅटर करते. बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी आहेत, बट GDP वन ऑफ द रिझन आहे. ओके, जर का आपण इथं बघायला गेलो तर इथं ज्यावेळी मार्केट फॉल आला इथून आणि इथून ज्यावेळी मार्केट रिव्हर्स झाला, एवढा मोठा मार्केट वाढला, त्याच्या मागचं कारण पण वन ऑफ द रिझन GDP होतं. आणि त्यानंतर आता जे मार्केट जे पडते FI जे एक्झिट व्हायला त्याचं पण मागं वन ऑफ द रिझन GDP आहे. ओके, जर का आपण बघायला गेलो तर GDPचा जे हिस्टॉरिकल डेटा होता त्यामध्ये इथं जर का तुम्ही बघायला गेला, इंडिया GDP ग्रोथ इज प्रोजेक्टेड टू स्लो डाऊन, म्हणजे थोडासा स्लो झाले. आणि याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर 6.4 झाला आहे. कुठून कुठं 6.4वर आलं आहे, तर 8.2वरून 6.4वरती आला आहे. म्हणजे काय की थोडंफार याच्यामध्ये GDPमध्ये जर का आपल्याला डाऊनफॉल बघायला भेटला तर बाय डिफॉल्ट, ओके, बाय डिफॉल्ट आपल्याला शेअर मार्केटवरती पण त्याचा रिफ्लेक्ट होता बघता येतं आहे. ओके, तर इथं जर का तुम्ही बघायला गेला ह्याच्या आधी पण आपला जे GDP होता 6.7वरनं परत कमी झाला आणि 5.4वरती आला. म्हणजे GDPचा ग्राफ जसा स्लो डाऊन होईल एक्सपेक्टेटेड असतं की मार्केट पण त्याला रिॲक्ट करतं आहे. ओके, तर GDP ज्यावेळी टर्निंग अराउंड व्हायला चालू होईल त्यानंतर मार्केटमध्ये पण ते पोटेन्शियल त्याच्या आधीच वन ऑफ द रिझन व्हायला स्टार्ट होऊ शकतं आहे. ओके, तर हे एक वन ऑफ द रिझन आहे ज्या कारणामुळे मार्केट थोडंफार आपल्याला फॉल होताना जास्त करून बघायला भेटते. कारण की आज बऱ्यापैकी लोक काय विचार करतात की मार्केट का पडतं आहे, मार्केट कुठंपर्यंत पडेल. ओके, तर त्याच्यावरती यायच्या आधी थोडंफार मार्केट त्याच्यामुळे पण पडत आहे. बाकीचे पण कारणं आहेत, खूप कारणं आहेत, बट थोडंसं ते पण रिझन इनडायरेक्टली येतं आहे. त्यानंतर सेकंड रिझन ज्यामध्ये आजच्या दिवशी काय की फेड रेट कट एक्सपेक्टेशन, फेडचं जे रेट कट अनाऊन्समेंट आहे जी की आपल्या इथं भारतामध्ये 12 नंतरनं आपल्याला बघायला भेटेल रात्रीचं. ओके, तर 12:01 AM, ओके, तुम्ही असं ठेवू शकता. तर त्यावेळी फेडचं जे डिसिजन असणार ते आपल्याला बघायला भेटणार 1 ते 1.5-2पर्यंत भेटेल सगळं. तर एक्सपेक्टेड आहे की फेड लास्ट टाईम डिसेंबर 2024ला त्यांनी काय बोलले होते, जे पॉवेल साहेब आहेत, ओके, त्यांनी काय बोलले होते की त्यांनी 2 रेट कट करतील किंवा मे बी एकच रेट कट करतील डिसेंबरमध्ये. एकच डिसेंबर 25पर्यंत एकच रेट कट करतील असं त्यांचं म्हणणं आहे. बट आता जे नवीन त्यांचे जे राष्ट्रपती आहेत, ओके, ट्रम्प
ओके. तर हे जे ट्रम्प आहेत तर त्यांचं म्हणणं काय आहे की रेट कट केला पाहिजे, रेट कट करायला पाहिजे, ॲग्रेसिव्ह रेट कट करायला पाहिजे. तर याच्यामध्ये पण दोघांचं पटत नाही आहे ॲक्च्युली. ओके. पॉवेलचं वेगळंच म्हणणं आहे, त्यानंतर ट्रम्पचं वेगळंच म्हणणं आहे. तर दोघांचं एकमेकाला अजिबात पटत नाही आहे. त्याच्यामुळं काय होते बघायला पाहिजे. बट एक्सपेक्टेड आहे की आजचं जे म्हणजे जानेवारी महिन्याचं जे रेट कट आहे हे मे बी होणार नाही असं कोणाचं म्हणणं आहे. ICICI बँक्स एक्सपेक्टेड फेड रेट कट ओके 25 बेसिस पॉईंट न करतील कधी जून 25ला, आज नाही, आणि डिसेंबरला 25 म्हणजे टोटल 50 बेसिस पॉईंटचं रेट कट होऊ शकतं आहे. बट त्याच्यामध्ये दोन त्यांनी डिवाईड केले आहेत, एक जूनला होईल आणि डिसेंबरला होईल. म्हणजे आजचं जानेवारी त्याच्यामध्ये दिसत तर अजिबात नाही आहे. ओके. तर जर का रेट कट नाही झाला तर त्याच्यामध्ये परत FIचं जे कंटिन्यूस सेलिंग चालू आहे त्याच्यामध्ये थोडेसे इश्यू येतील. तर का रेट कट झाला तर त्यांना इंटरेस्ट रेट कमी होईल, त्याच्यामुळे फंड येईल, लिक्विडिटी येईल, ते पैसा परत ग्लोबल इमर्जिंग मार्केटमध्ये येऊ शकतो, त्यामध्ये आपलं पण मार्केट आहे असं असते. ओके. बट जर का रेट कटच झाला नाही तर ते थोडंसं परत मार्केटसाठी निगेटिव्ह होऊ शकते आणि मार्केट जे फॉलिंग कंटिन्यू चालू आहे त्याला परत एक टाईम भेटू शकतो. ओके. तर त्या प्रकारात झालं. तर हे पहिला आपला पॉईंट झाला की मार्केट का पडतं आहे. सेकंड वेला आहे की याच्यामध्ये जर का मार्केट पडतं आहे तर कोणत्या एरिया असतील ज्यामध्ये मी स्पेसिफिक शॉपिंग करू शकतो. तर त्याच्या आधी जर का तुम्हाला शेअर मार्केटचा कंप्लीट कोर्स जर का शिकायचा असेल, फ्री ऑफ कॉस्ट अनपेड दोन्ही पण वे अवेलेबल आहेत. जस्ट तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, त्यानंतर तुम्हाला भेटून जाईल फ्री ऑफ कॉस्टमध्ये. जर का तुम्हाला स्ट्रॅटेजीज पाहिजे असतील तर डायरेक्ट तुम्हाला स्ट्रॅटेजीज मिळतील फ्री ऑफ कॉस्ट. ओके. तर ह्या नंबरला व्हॉट्सअप करा, तर तुम्हाला स्ट्रॅटेजीज मिळून जातील. बट तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल सगळ्या गोष्टी, ज्यामध्ये इन्स्टिट्यूशन्स जे असतात, बिग प्लेयर्स जे असतात ते कशाप्रकारे किंवा कोणत्या एरियामध्ये त्यांचं बाईंग किंवा सेलिंग असते, सोबत ऑप्शन ट्रेडिंग कशाप्रकारे केलं जातं, लाईव्ह मार्केट डेमो कसा असतो, लाईफ टाईम सपोर्ट तुम्हाला त्यामध्ये भेटतं. तुम्हाला कोणते पण क्वेश्चन आन्सर असतील ते तुम्हाला भेटून जातील. मल्टीबॅगर स्टॉक सिलेक्शन कशाप्रकारे करायचं असतं, स्टॉक स्कॅनिंग कशाप्रकारे करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या कोर्समध्ये अवेलेबल आहेत. ओके. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट किंवा व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. जर का आपण आलो ह्याच्यामध्ये देन जर का आपण थोडंसं जर का तुम्हाला थोडं जरी त्याच्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स प्राइस ॲक्शन थोडंसं येत असेल तर त्याच्यावरती पण तुम्हाला समजेल व्यवस्थित. थोडक्यात एकदा रिकॅप करतो ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. ओके. तर इथं आहे आपला मल्टिपल, हे पहिले काय होते रेजिस्टन्स होते, इथून मार्केट तुटलं वरती गेलं. आता कोणतं पण गोष्ट ब्रेक व्हायच्या आधी दमवतं आहे. ओके. ब्रेक व्हायच्या आधी दमवतं आहे, मल्टिपल टाईम दमवलं तर तेवढंच ते स्ट्रॉंग होतं आहे. इथून जर का एकदा तुटून वरती गेला आणि वरनं परत खाली यायला लागला तर हे जे स्ट्रॉंगेस्ट पूर्वीचं रेजिस्टन्स होता तो आता स्ट्रॉंगेस्ट सपोर्टचं काम करणार. तर हा सिम्पल टेक्निकली रूल आहे. ओके. तर सिमिलर बिहेवियर इथून मार्केट जे पडतं आहे तर 90% किंवा 99% चान्सेस असतात की हा जो एरिया आहे हा इझिली डाऊनसाईड येणार नाही. तर मे बी ते टाईमपास करेल, मे बी ते रिव्हर्स होईल. ओके. तर बघायला पाहिजे फंडामेंटल वाईज पण कशाप्रकारे रिॲक्ट करते. जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो तर बेसिकली इथून जे मार्केटमध्ये जी रॅली आली आहे, ओके, ही जी रॅली आली मार्केटमध्ये ह्या पॉईंटपासून ही कंटिन्युअसली रॅली आली आणि इथून हे जे मार्केट पडते ही जर का तुम्ही थोडंसं मोठ्या टाईम फ्रेमला जर का आपण आलो तर इथं आपल्याला काय दिसते तर इथं मल्टिपल रेजिस्टन्स होते. हे जे एरिया आहे मल्टिपल रेजिस्टन्सचा एरिया आहे आणि इथं मार्केटनं ब्रेकआउट दिला आणि अपसाईड मोमेंटम दिलं आहे. तर ह्याच्यामध्ये रिट्रेस मार्केट झालं नाही आहे. ओके. तर हेच कारण आहे, त्यामुळे फास्ट डाऊन आला, त्यानंतर इथून परत वरती गेला आणि आता इथं रिटेस्ट करायचा प्रयत्न करते. म्हणजे वन ऑफ द माझं बाईंग एरिया कुठला आहे तर हा वन ऑफ द बाईंग एरिया आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये ना कॉल ना पुट, याच्यामध्ये जे आपलं स्विंग ट्रेडिंग आहे तर त्याबद्दल आपण डिस्कशन करतो आहे. ओके. तर हा एक एरिया आहे जिथं की आणि मनी मॅनेजमेंट यूज करत जावा ज्याचा तुम्हाला पिरॅमिडिंगला फायदा होऊन जाईल. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी कोर्समध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही जर का इंटरेस्टेड असाल तर तुम्ही प्लॅन करू शकता. ओके. तर हे एरिया की ह्या एरियामध्ये थोड्या प्रकारात आपण प्लॅनिंग करू शकतो आणि कोणते करायचं ते पण सांगतो. बट इथं एक माझा व्ह्यू आहे. सेकंड आहे की सपोज हेला पण मार्केट सस्टेन नाही केलं, मल्टिपल टाईम कन्सॉलिडेट केलं आणि डायरेक्ट तोडलं किंवा डायरेक्टली खाली आलं तर सेकंड वे हा एरिया यायला लागला जिथं की मार्केट लास्ट टाईमला एक चांगलं रिव्हर्सल आलं आहे आणि हे इझिली ब्रेक होईल असं मला वाटत नाही. बट हे एक एरिया जिथं की थोडंसं इथं ह्या एरियात जर का आला तर इथून चांगलं रिव्हर्सल व्हायचे चान्सेस खूप चांगले आहेत. ओके. तर याच्यामध्ये कशाप्रकारे माझं मनी मॅनेजमेंट असेल तर तुम्हाला एक्सप्लेन करतो की करंट एरियात थोडंफार काहीतरी शॉपिंग असेल 20%, तर 20% करंट एरिया शॉपिंग जर का असेल तर इफ एनी रिझन ह्या एरियाच्या आसपास जर का आला तर याच्यामध्ये
30%चा शॉपिंग एरिया ठेवणार आहे आणि त्यानंतर सपोज जर का परत ह्या एरियात कुठं पण भेटला तर याच्यामध्ये 40%चा शॉपिंग एरिया अवेलेबल आहे. ओके, आणि हे सोडून जर का एनी रिझन मार्केट असा फॉल आला ना तर सगळ्यात भारी, बिकॉज त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डिस्काउंट रेटला भेटतील सगळे शेअर. ओके, तर इथं जर का आपण बघायला गेलो तर करंट लेवलला 20%, त्यानंतर ह्या लेवलला 30 आणि ह्या लेवलला 40, अशा प्रकारे याच्यामध्ये एरिया डिवाईड केला. आणि जर का याच्यामध्ये बघायला गेलो आपण इथून थोडक्यात जर का आपण बघायला गेलो, थोडंसं मी मोठ्या टाईम फ्रेमला येतो, इथून जर का आपण बघायला गेलो तर हे जे मार्केट आहे इथून जर का आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर याच्यामध्ये करंटली आता ही ऑलमोस्ट ह्याच्या आसपास यायला, म्हणजे ह्याच्यामध्ये मल्टिपल रिझन्स आहेत की इथं जर का आपण बघायला गेलो तर हे प्रिव्हियस रेजिस्टन्स आता हे सपोर्टचं काम करते आणि सोबत ही जे ट्रेंड लाईन आहे जी काही कोविडचा क्रॅश त्यानंतर ऑलमोस्ट इथं फर्स्ट टाईम टेस्ट आहे, ऑलमोस्ट सेकंड टाईम टेस्ट आहे आणि आता हे थर्ड, म्हणजे की एक्सपेक्टेड आहे की हे किंवा हे लेवल इथून मार्केट थोडं प्रमाणात का होईना रिव्हर्स येऊ शकते. ओके, तर कितीपर्यंत जाईल काय जाईल हे नंतर बघू, बट ते लेवल्स आहेत माझे शॉपिंग एरिया. ओके, ना की बाय सेल, तुम्ही तुमचा डिसिजन ॲज पर तुम्ही टेक्निकल स्टडी करून पण करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, तर हे माझे झाले शॉपिंग एरिया. सेकंड थिंग आहे की कोणते सेक्टर, ओके स्टॉक तर आपण बोलू नाही शकत, सेक्टर बोलू शकतो, काही अडचण नाही आहे. कोणते असे सेक्टर असतील ज्यामध्ये माझा फोकस असणार. कसं असतं की निफ्टी 50 जर का तुम्ही वॉच करताय आणि निफ्टी 50ला बघून जर का तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर तुम्ही कोणते पण त्याच्यामधले असे शेअर बघा ज्यामध्ये की त्यांचं डिओपॉली असेल, मोनोपॉली असेल, मार्केट लीडर असेल. ओके, कोणते पण तुम्हाला मी हिंट तर दिला आहे. ओके, जर का तुम्हाला एक्झाम्पल पाहिजे असेल ना डिओपॉलीचं, ओके, तर डिओपॉलीमध्ये म्हणजे की त्या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये फक्त दोन प्रकारात त्या कंपन्या आहेत. एक्झाम्पल पाहिजे असतील तर एक्झाम्पल तुम्ही बघा डिपॉझिट पार्टिसिपंटमध्ये कोणत्या त्या 2 कंपनी आहेत. ओके, त्यानंतर मार्केट लीडर पाहिजे असतील तुम्हाला तर तुम्ही बघा त्याच्यामध्ये की सिमेंटमध्ये कोणतं मार्केट लीडर कंपनी आहे. त्यानंतर सपोज तुम्ही गुगल करा, तुम्हाला भेटून जातील. ओके, जर का तुम्हाला पाहिजे असेल डिओपॉलीमध्ये अजून मोनोपॉलीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही चेक करा की डिफेन्स सेक्टरमध्ये कोण आहे, असं तुम्ही त्याच्यामध्ये चेकआउट करू शकता. कारण की कसं असतं की ज्यावेळी पण मार्केट फॉल व्हायला चालू होतं त्यावेळी सगळेजण त्याच्यामध्ये सेलिंग करतात, बट ज्यावेळी मार्केट रिव्हर्स होतं, ओके, ज्यावेळी मार्केट रिव्हर्स होते तर 10 पैकी 7 शेअर हे निफ्टीला फॉलो करतात किंवा त्याच्या टॉप सेक्टरला फॉलो करतात. आणि ज्यावेळी रिव्हर्स होते ना तर जी कंपनी पहिल्यांदा पडले, खूप जण ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करतात की जे डिस्काउंटला भेटते त्याला घ्या, तर तसं नाही करायचं. जी कंपनीचा फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, जी कंपनी मोनोपॉली आहे, डिओपॉली आहे, तर ह्यांना थोडंसं वेटेज जास्त द्यायचं, थर्ड वेटेज मार्केट लीडरला ठेवायचं. पण मोनोपॉली डिओपॉली हे फास्टली कवर होतात, ते ज्यामध्ये चांगली ग्रोथ येते. ओके, तर तुम्ही बघून जा कोणते सेक्टर तर तुम्हाला मी एक्सप्लेन केले. डिपॉझिट पार्टिसिपंट हे काय झिरो होणार नाही आहे. डिफेन्स सेक्टर त्यामध्ये कोणते PSU कंपन्या आहेत त्याला पण फोकस करा, ते काय झिरो होणार नाही आहेत. बाकीच्या कंपनी पण तुम्ही बघू शकता, पेंट इंडस्ट्री असेल, त्यानंतर कम्युनिकेशन इंडस्ट्री असेल, IT सेक्टर असेल, वेगवेगळे सेक्टर आहेत, त्यातलं मार्केट लीडर तुम्ही बघू शकता. बट जास्त करून डिओपॉली मोनोपॉलीवरती जास्त फोकस माझा आहे. ओके, तर त्याच्यामध्ये प्लॅन करू शकता. त्यानंतर स्मॉल कॅप असेल, मिड कॅप असेल, हे जास्त पडलेलं असते. ओके, हे जास्त पडलेलं असते आणि ज्यावेळी रिव्हर्स होते त्यावेळी त्याच्यानंतर स्लोली ग्रोथ भेटते. जर का तुम्ही आत्ता बघितलं तर 13% ऑलमोस्ट लार्ज कॅप पडलं आहे, म्हणजे निफ्टी पडलं आहे. त्यानंतरनं आय थिंक 17-18 का बघायला पाहिजे, 14-15च्या आसपास 14 ते 16च्या आसपास मिड कॅप पडला आहे आणि 20-21च्या आसपास तुमचा स्मॉल कॅप पडला आहे. म्हणजे स्मॉल कॅप खूप पडला आहे. तर स्मॉल कॅप फास्ट वाढतो आणि फास्ट पडतो पण, बट लार्ज कॅप जो असतो हा बऱ्या प्रमाणात कमी डाऊन येतो आहे आणि अप पण थोडंसं म्हणजे स्टेबल असतं ते. ओके, तर थोडंसं मिड कॅप लार्ज कॅप म्हणजे तुमचं रिस्क थोडीशी मॅनेज असते. स्मॉल कॅप जरा जास्त रिस्क असते बट ते रिटर्न पण जास्त देते. तर असा प्रकार आहे. तर स्मॉल कॅपमध्ये पण आपण मनी मॅनेजमेंट यूज करू शकतो की जर का सपोज तुम्ही रिस्की टेकर असाल, तुम्हाला रिटर्न जास्त पाहिजे असेल तर स्मॉल कॅपला थोडंसं वेटेज तुम्ही तुमच्या अँगलनं जास्त ठेवू शकता. मग मिड कॅप, मग लार्ज कॅप, डिपेंड अपॉन यू. जर का तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल सगळ्या गोष्टी देन फ्री किंवा पेडचा जो आपला कोर्स आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके, फ्रीमध्ये तुम्हाला फक्त स्ट्रॅटेजीज भेटतील, पेडमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल डेफिनेटली व्हिडिओला लाईक्स आणि कमेंट करा. जर का तुम्हाला कोणता टॉपिक पाहिजे असेल, सपोज कोणता पण टॉपिक पाहिजे असेल देन तुम्ही कमेंट करू शकता आणि कमेंटवरती मी तुम्हाला आन्सर द्यायचा प्रयत्न करेन. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता आणि असाच व्हिडिओ मराठी लोकांसाठी जर का तुम्हाला शेअर करू वाटला देन तुम्ही करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.